गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रो. आज आपण इयत्ता 8वीचा भूगोलाचा 8वा पाठ पाहत आहोत. पाठाचे नाव आहे उद्योग. सर्वसाधारणपणे आपण उद्योग याच्याबद्दल थोडीशी माहिती पाहिली तर कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्याची जी प्रक्रिया असते म्हणजेच उद्योग होय. आता ही जी कच्च्या मालावर प्रक्रिया करण्याचं काम कुठे केलं जातं तर हे प्रामुख्यानं कारखान्यामध्ये केलं जातं. तर अशा प्रकारे कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करण्याची जी प्रक्रिया आहे म्हणजे उद्योग होय आणि ही प्रक्रिया कारखान्यामध्ये केली जाते. आता आपण या ठिकाणी आपल्या पुस्तकाचा पेज क्रमांक पान नंबर 52 पहा. या ठिकाणी 2 उद्योग दिलेले आहेत पहा प्रामुख्याने. एक म्हणजे ऊसाचं शेत आहे किंवा ऊसाचं मोठ्या प्रमाणावरती पीक घेतलं आहे. तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की ऊस हा कच्चा माल आहे आणि या कच्च्या मालापासून प्रक्रिया केल्यानंतर कारखान्यामध्ये यापासून साखर बनते. तर अशा प्रकारे कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये केलं जातं. दुसऱ्यानंतर या ठिकाणी कापसाची शेती दाखवलेली आहे पहा. तर कापसापासून आपल्याला माहीत आहे की कापसापासून आपल्याला सूत मिळतं. सुतापासून कापड, मोठमोठ्या कापड गिरण्या वगैरे असे उद्योगधंदे याच्यावरती अवलंबून आहे. तर एकंदरीत कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये करून त्यापासून करण्याची जी प्रक्रिया असते ती प्रामुख्याने कारखान्यामध्ये केली जाते आणि मग त्या ठिकाणी हा उद्योग स्थापन होतो. तर याचं आपण या ठिकाणी भौगोलिक स्पष्टीकरण पाहूया. तर उद्योगांमध्ये उपलब्ध कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये केले जाते. ही प्रक्रिया प्रामुख्याने कारखान्यामध्ये केली जाते. पक्का माल हा टिकावा असतो पहा, अधिक उपयुक्त असतो. इतकंच नव्हे तर त्याची किंमत पण अधिक असते. उद्योग किंवा कारखानदारी हे द्वितीयक व्यवसायात येतात. आपल्याला माहीत आहे की प्राथमिक व्यवसाय आहे, द्वितीयक व्यवसाय आहेत आणि तृतीयक व्यवसाय. तर यामध्ये प्रामुख्याने उद्योग किंवा कारखानदारी हे प्रामुख्याने द्वितीयक व्यवसायामध्ये मोडले जातात. साधन संपत्तीची उपलब्धता, विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये असणारी प्रगती, इतर अनुकूल घटक यांमुळे एखाद्या प्रदेशात उद्योग वाढीस लागून औद्योगिकीकरणास चालना मिळते. उद्योगामुळे माणसाच्या आर्थिक विकासाला गती मिळते. देशाचा आर्थिक विकास साधण्यास मदत होते. तर आपल्याला या ठिकाणी उद्योगाच्या स्थानिकीकरणाचे घटक कोणते आहेत याविषयीची माहिती पाहिजे आहे. तर साधारणपणे त्या ठिकाणी काय उपलब्ध असलं पाहिजे की त्या ठिकाणी आपला उद्योग स्थापन होऊ शकतो. तर उदाहरणार्थ त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मजूर पुरवठा असणं गरजेचं आहे. ऊर्जा असणं गरजेचं आहे. बाजारपेठ, लोहमार्ग, महामार्ग, कच्चा माल, पाणी पुरवठा, वनप्रदेश, खनिजे इत्यादी घटक उद्योगधंद्यासाठी काय असतात, आवश्यक असतात. तर एखाद्या प्रदेशात होणारा उद्योगाचा विकास अनेक घटकावरती अवलंबून असतो. आता आपण पाहिलेलं आहे कच्चा माल आहे, मनुष्यबळ आहे, नंतर उद्योगधंद्यासाठी लागणारा पाणी पुरवठा लागतो. एखादा उद्योग स्थापन करायचा म्हणलं की पाणी पुरवठा असणं, पाण्याची आवश्यकता असतेच. इतकंच नव्हे तर त्या उद्योगामधून निर्माण झालेल्या वस्तू किंवा माल बाहेर ठिकाणी पोचवण्यासाठी किंवा बाहेर गावी नेण्यासाठी वाहतूक सुविधा उपलब्ध असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे भांडवल असणं गरजेचं आहे.
भांडवल असल्याशिवाय त्या ठिकाणी आपण कोणताही उद्योगधंदा स्थापन करू शकत नाही. तर भांडवलाला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. भांडवल पाहिजेच. भांडवल असेल, बाजारपेठ. या ठिकाणी बघा, हे पाणी पुरवठा, वाहतूक सुविधा, वरील घटकांच्या उपलब्धतेनुसार प्रदेशात विशिष्ट उद्योग स्थापन होतात. आपण पाहिलेलं आहे, पाहू शकतो. तर या घटकांची आवश्यकता असते. आता काही भागामध्ये विशिष्ट प्रकारचेच उद्योग चालतात, तर काही भागामध्ये इतर उद्योगधंदे चालतात. कारण त्या ठिकाणी तो उद्योगधंदा स्थापन करण्यासाठी अनुकूल असं इतर गोष्टी ठरतात. तर काही प्रदेशात विशिष्ट उद्योगच चालतात. घनदाट वने, पर्वतमय प्रदेश, वाळवंट असे प्रदेश मात्र उद्योगासाठी अनुकूल नसतात. वाळवंट, पर्वतमय प्रदेश, घनदाट वने हे जे प्रदेश आहेत हे उद्योगधंद्यासाठी अनुकूल नसतात. तर पहा, या ठिकाणी एक नकाशा दिलेला आहे पहा. सांगा पाहू असं लिहिलेलं आहे. तर या नकाशाचं आपल्याला वर्णन करायचं आहे, पाहायचं आहे. जमशेदपूर कोणता उद्योग आहे या ठिकाणी सूची दिलेली आहे पहा. लोह खनिज, मॅंगनीज, चुनखडी, कोळसा, लोह पोलाद उद्योग. तर जमशेदपूरला कोणता उद्योगधंदा आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे, कारण आपण या सूचीवरून देखील आपण सांगू शकतो. ही जी आकृती आहे ही लोह पोलाद उद्योगाच्या स्थानिकीकरणाचे घटक आहेत. तर या उद्योगासाठी जमशेदपूरला कोणता उद्योग आहे आपण त्या सूचीमध्ये पाहू शकतो. तर या उद्योगासाठी कोणता कच्चा माल लागतो, कच्चा माल कोणकोणत्या ठिकाणाहून मिळतो, या उद्योगात कोळशाचा उपयोग कशासाठी होत असावा, आपल्या जिल्ह्यात लोह पोलाद उद्योग स्थापित करणे फायदेशीर होईल का, ते सकारण सांगा. तर वरील प्रश्नाची उत्तरे शोधताना आपल्या असं लक्षात आलं असेल की लोह पोलाद उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी महत्त्वाचे आवश्यक असे घटक इथं आपल्याला पाहायला मिळतील पहा. कच्चा माल लागतो. ऊर्जा साधने हे प्रमुख घटक आहे, कारण हे जे घटक आहेत जमशेदपूरच्या नजीकच्या प्रदेशातून उपलब्ध होतात. उद्योगात वापरण्यात येणारा कच्चा माल अवजड असतो. तो उद्योगाजवळ वाहून नेणे किफायतशीर नसते. त्यामुळे कच्चा माल असलेल्या प्रदेशातच हा उद्योग स्थापन करणे फायद्याचे होते. कारण कच्चा माल हा अवजड असतो आणि कच्चा माल अवजड असल्यामुळे अवजड माल वाहून नेणे धंद्याच्या किंवा उद्योगधंद्याच्या दृष्टिकोनातून किफायतशीर नसते. म्हणून ज्या प्रदेशात कच्चा माल उपलब्ध आहे त्याच प्रदेशात अशा प्रकारचे उद्योगधंदे बसवले जातात किंवा चालू होतात किंवा स्थापन करणं फायद्याचं होतं. त्यामुळे जमशेदपूर येथे लोह पोलाद उद्योगाचे स्थानिकीकरण झालेले आहे. आता उद्योगांचे स्वरूपानुसार वर्गीकरण आपण पाहूया. उद्योगाचे प्रकार: लघु उद्योग, मध्यम उद्योग, अवजड उद्योग. अवजड उद्योग म्हणजेच मोठे उद्योग. तर अशा प्रकारे उद्योगांचं प्रामुख्याने 3 प्रकारामध्ये आपल्याला वर्गीकरण करता येतं. आता लघु उद्योग जो आहे, या लघु उद्योगामध्ये प्रामुख्याने मातीची भांडी बनवणे, बेकरीचे पदार्थ इत्यादी हे छोटे मोठे उद्योग या लघु उद्योगामध्ये येतात. तर मध्यम उद्योगामध्ये प्रामुख्याने फळावरती प्रक्रिया करणे किंवा फळ प्रक्रिया उद्योग, गुऱ्हाळ इत्यादी हे लघु उद्योगामध्ये येतात. तर अवजड उद्योग किंवा मोठे उद्योग याच्यामध्ये प्रामुख्याने सिमेंट, साखर, लोह पोलाद इत्यादी
मोठमोठे उद्योगधंदे या अवजड उद्योग व मोठे उद्योग यामध्ये येतात. आता यानंतरचा जो भाग आहे पहा, आपण पाहिलं की एखादा उद्योगधंदा स्थापन करण्यासाठी या घटकांची आवश्यकता असते आणि हे घटक त्या ठिकाणी उपलब्ध होणे हे देखील महत्त्वाचं असतं. तर या उद्योगाच्या स्थानिकीकरणावरती कोणते घटक परिणाम करतात किंवा या उद्योग विकासावर प्राकृतिक, आर्थिक, सामाजिक व इतर अनेक घटक परिणाम करत असतात पहा. त्याच्यामध्ये विज्ञान आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील प्रगती आहे पहा. प्रगती, विज्ञान आणि प्रगती, जर साधन संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे, परंतु जर त्या ठिकाणी जर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास झालेला नसेल तर आपण या साधन संपत्तीचा जास्तीत जास्त किंवा काटेकोरपणे वापर करू शकत नाही. म्हणून विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये प्रगती झालेली पाहिजे. मनुष्यबळाची संख्या, गुणवत्ता, मनुष्यबळ जास्त असणं महत्त्वाचं असतं. नुसतं मनुष्यबळ जास्त असून महत्त्वाचं नसून त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये स्किल्स असणं किंवा तशा प्रकारचं एज्युकेशन, शिक्षण असणंही महत्त्वाचं असतं. वाहतुकीची सुविधा, बाजारपेठा इत्यादी घटक उद्योगाच्या वितरणावरती परिणाम किंवा विकासावरती परिणाम करत असतात. आता उद्योगाचं वर्ग पाहिलं की तर भारत हा कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणावरती कृषीवर आधारित उद्योगधंदे चालतात. या उद्योगाचं प्रामुख्याने आपण आता पाहिलं की 3 प्रकारामध्ये विभाजन केलं जातं. एक लघु उद्योग, नंतर मध्यम उद्योग आणि अवजड आणि मोठे उद्योग. औद्योगिक विकास अतिशय महत्त्वाचा आहे. देशातील लोकांच्या दरडोई उत्पन्नात आणि राहणीमानाच्या पातळीत वाढ होण्यासाठी देशात औद्योगिक विकास होणे आवश्यक असते पहा. देशातील औद्योगिक विकास रोजगार पातळीवर वाढ करण्यात, निर्यातीद्वारे परकीय चलन प्राप्त करून देण्यात महत्त्वपूर्ण ठरतो. औद्योगिक विकास, लोकांचं राहणीमान बदललं जातं, लोकांची गुणवत्ता वाढली जाते. इतकंच नव्हे तर देशातील औद्योगिक विकास वाढला जातो आणि निर्यातीद्वारे आपणाला परकीय चलन प्राप्त होऊ शकतं. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 1 ऑगस्ट 1962 रोजी औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC ची स्थापना करण्यात आली. त्यामार्फत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्राची निर्मिती करण्यात आली आहे. त्याद्वारे उद्योगांच्या विकासास व विकेंद्रीकरणास चालना देण्यात आलेली आहे. तर MIDC आपल्याला हा शब्द परिचयाचा आहे. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच औद्योगिक विकास महामंडळ. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असतात. तर हे MIDC एरिया अगदी तालुक्याला सुद्धा होत आहे आणि यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणावरती रोजगार उपलब्ध होत आहे. लोकांचं राहणीमान चांगल्या प्रकारचं होत आहे. त्यांच्या राहणीमानाच्या पातळीत वाढ होत आहे. इतकंच नव्हे तर त्यापासून होणाऱ्या निर्यातीपासून आपल्या देशाला परकीय चलन मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होत आहे. याचबरोबर आपल्याला काही गोष्टी हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की माहिती तंत्रज्ञान उद्योगात माहिती शोधणे, माहिती मिळवणे, माहितीचे विश्लेषण करणे, माहिती संग्रहित करणे, मागणीनुसार माहिती पुरवणे इत्यादी बाबींचा समावेश येतो माहिती तंत्रज्ञानामध्ये. समाजात आता उद्योगाचं सामाजिक दायित्व काय येतं? समाजातील मोठ्या प्रमाणावर नफा कमवणाऱ्या नफ्यातील काही टक्के रक्कम समाज हितोपयोगी कार्यासाठी खर्च करणे म्हणजे समाज दायित्व होय. जो कारखान्यातून, उद्योगधंद्यातून नफा मिळतो त्या नफ्याचा काही भाग समाजाच्या हितासाठी, समाजाच्या उपयोगासाठी खर्च करणे म्हणजे सामाजिक दायित्व होय. आणि या सामाजिक दायित्वामुळे परिसरातील लोकांच्या कल्याणात भर पडू शकते. त्याचबरोबर आपल्याला ही पण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की औद्योगिक विकासामुळे झोपड्यांचे वाढते प्रमाण, स्थलांतर लोकांच्या समस्या, वाढते प्रदूषण, पर्यावरणाची हानी अशा समस्याही निर्माण होतात. औद्योगिक विकासाबरोबर समाजातील लोकांच्या कल्याणात वाढ होत आहे किंवा नाही याचा आढावा घेणे महत्त्वपूर्ण ठरते. तर या गोष्टीचा आढावा घेणे
अतिशय महत्त्वाचा आहे. पर्यावरणा होणारी हानी कशा प्रकारे टळू शकेल, लोकांच्या राहणीमानात कशा प्रकारे राहणीमानाच्या दर्जात कशी वाढ होऊ शकेल, या गोष्टीचाही सारासार विचार करणे महत्त्वाचे ठरते. तर यानंतरचा जो भाग आहे आपण दुसऱ्या तासाला पाहूया. तोपर्यंत या भागावरती झालेल्या भागावरती अभ्यास करा. काही शंका असेल तर मला नंतरच्या तासाला विचारा. धन्यवाद.